हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. टायमिंग कुठला आहे तर टायमिंग सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि दीपक इकडं काय करत आहे उलाढाला तर टुबं घेऊन आलेले आहेत. म्हणजे जसं दीपकचे पप्पा हैदराबादला गेले होते सोमवारी, सगळी खरीदारी त्या दिवशीच झाली आणि सगळं माल जे आहे ना ट्रान्सपोर्टला टाकलेलं होतं. तर काल आलेलं आहे, म्हणजे काल रात्रीच आलेलं आहे टुबं, टायर, ग्रीस सगळं. तर टायर आणि ग्रीस ते काय घरी आलेलं नाही, ते डायरेक्ट गॅरेजमध्येच गेलेलं आहे. आणि जे टुबं आहेत ना ते घरी आलेले आहेत सगळे पोते. मग ते सगळं उलतलेलं आहे दीपक आणि नंबरच्या हिशोबानं सगळं काढून वरती डिक्कीमध्ये लावून ठेवत आहे. म्हणजे घाई गडबडीत जेव्हा येतील ना ते नंबरच्या हिशोबानं तिथं लिहून पण ठेवलेलं आहे. तर कुठल्या नंबरचं कुठलं टूब आहे सगळं लिहून घेत आहे, कारण त्यामध्ये कुठलंही कमी जास्त होऊ नये. म्हणजे जे ऑर्डर केलेले जे आणलेलं आहे ते पूर्णपणे आलं का नाही सगळं चेक करत आहे आणि इकडे लिहूनही ठेवत आहे, म्हणजे सांगण्यासाठी. आणि माझी काय धावपळ चाललेली आहे तर सगळी मॉर्निंगची कामं झालेली आहेत. आणि आजचा वार कुठला आहे तर आजचा वार आहे गुरुवार. तर सगळ्यांना शुभ गुरुवार. हा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तारीख आहे 21 डिसेंबर. मी बरोबर तारीख सांगितली का नाही नक्की सांगत आहे ना. तर चहा बनवून ठेवला पण पिण्यासाठी तितका वेळ नाही, कारण बाबांची आंघोळ झालेली आहे, ते जेवण करायला बसलेले आहेत. बाकीचा स्वयंपाक झालेला आहे, भाजी भात वरण. नंतर मी चपात्या बनवल्या टिफिनला देण्यासाठी, पण बाबा चपाती वगैरे खाणार नाही, त्यासाठी भाकरी बनवत आहे. आणि इकडे संग ताट पण लावलेलं आहे, भात वरण भाजी. आज चवळीची भाजी बनवलेली आहे मी. आणि चहा मी ग्लासात ओतून ठेवलेला आहे, म्हणजे गार होणार नाही लवकर. आणि अगोदर भाकरी करून घेते, मग नंतर मी निवांतपणे चहा पिणार आहे. तसं तर आज गुरुवारचा उपवास आहे, असा तसा हात लागणंही ठीक नाही, म्हणून मी चहाचं ग्लास उचलून साईडला ठेवलेली, वरती खिडकीत झाकून ठेवलेला आहे. निवांतपणे नंतर पिऊ. तर अगोदर बाबांना जेवायला वाढलेलं आहे मी, आणि इकडे संग दीपकलाही वाढलेली चपाती आणि भाजी. आणि बाबांसाठी भाकरी बनत आहेत. आणि आज भाकरी थोड्याशा जास्त बनवायच्या आहेत मला, कारण का दीपक आज जाणार आहे बेळगावला. जे डॉक्युमेंट जमा करत होता ना, म्हणजे जे आता मिलिटरीमध्ये दीपकची भरती झालेली आहे, त्यासाठी जे मेल रिझल्ट आहे ते आणखीन आलेलं नाही, त्यासाठी डॉक्युमेंट जमा करायचे आहेत. ते जमा करत होता इतके दिवस. आणि तारीख वगैरे मेसेज काहीच आलेलं नाही, असंच अंदाजावर जाऊन. म्हणजे 15 जानेवारीपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की या तारखेपर्यंत तुम्ही कधी आणून सगळे डॉक्युमेंट जमा करू शकता. म्हणून दीपक आज जात आहे, म्हणजे आज 21 तारीख आहे. आज सगळेजण जात आहेत ते सगळे डॉक्युमेंट जमा करण्यासाठी. मग दीपक दुपारच्या वेळेस जायला निघणार आहे, त्यासाठी मी भाकरी थोड्याशा जास्त बनवल्या, कारण संघ भाकरी राहणं हे गरजेचं आहे. दीपक नकोच म्हणत होता, पण कसं असतं ना, मुलं ट्रेनला जातात रात्रभर, म्हणजे बेळगाव खूप दूर आहेत ना, तर कुठेही उतरायला भेटत नाही त्यांना आणि कुठं जेवणही भेटणार नाही. आणि मुलं कसं बघा कुठलं पता आता काढत नाहीत, तसंच उपाशी बसणार. म्हणून मी म्हणलं सोबत तुला भाकरी शेंगा चटणी देते, दही घे कुठंतरी आणि पोटभर जेवण कर, आणि चिवडा पण बनवून देणार आहे. म्हणून मी अगोदर पूजेचं ठेवलं आणि भाकरी बनवली. थोडीशी धावपळा जास्त होत आहे सकाळपासून. अशी धावपळ आहे ना, एक पायात घुंगरू बांधल्यासारखं आज माझी पळापळ होत आहे उठल्यापासून. भाकरी मी इथं हॉलमध्ये टी टेबलवर पसरवलेल्या आहेत आणि फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे थोड्याफार हडकतील. भाकरी कालच करून ठेवल्या तर खूपच छान होतं, पण दीपक नकोच म्हणत होता. सकाळपासून चालू होतं त्याचं की मम्मी करू नको, काही पण देऊ नको, म्हणजे एक दिवसामध्ये जाऊन परत येणार आहे. पण काय माहिती गेल्यानंतर 2-3 दिवस पण मोडतात, कारण ते डॉक्युमेंट जमा करायचे आणि ते कधी घेणार काय कोणी काही सांगितलेलं पण नाही. त्यामुळे थोडंसं सोबत आपल्या असलेलं बरं, म्हणून चिवडाही बनवणार आहे. नंतर भाकरी मी बनवलेल्या आहेत. तर स्वयंपाकाचं काम झालेलं आहे. आणि जे टुबं वगैरे ठेवायचे होते ते दीपकनं सकाळच्या वेळेतच ठेवलेलं आहे. सगळे टुबं ठेवलं, जे नंबर होते ते लिहून घेतलं. आणि आता जेही डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे सगळे आणून तर ठेवले, पण आता काय न्यायचं आहे सगळं कवरमध्ये पॅक करून घेत आहे, म्हणजे कुठलीही विसर नको. एकही विसरलं ना मग परत येणं होणार नाही तितक्या लावून, असा प्रकार आहे. त्यामुळे सगळं आठवण करून सकाळपासून त्याच कामात तो लागलेला आहे. जेवण खाणं दीपकचंही झालेलं आहे. आता मी पूजेच्या कामात लागलेली आहे. अगोदर मी पाणी भरून घेत आहे. टायमिंग सांगितलं तर सकाळचे 10 वाजत आहेत. आज खूपच लेट केला आम्ही सुरुवात करायला, कारण दररोज बघा 8 वाजेपर्यंत सगळी कामं आवडते आणि मी पूजेचं काम करून घेते अगोदर, कारण देवपूजा झाली की छान वाटतं, फ्रेश वाटतं मला. पण आज अगोदर मला दीपकला सगळं करून द्यायचं होतं. बाबांचंही लवकरच आवरलेलं होतं, भाकरी वगैरे बनवायचं होतं, चहा प्यायला सुद्धा खूप लेट झालेला होता आज. तर असं थोडीशी धावपळ जास्त होते प्रत्येक गुरुवारीच, असा प्रकार आहे. कारण किचनमध्ये तरी कामं असतात, पण देवपूजेचं काम जे असतं ना थोडंसं निवांतपणे पूर्ण मंदिराची डीप क्लिनिंग करणं, शैवांची पूजा करणं, नंतर लक्ष्मी मातेचं पूजन आहे, त्यामुळे थोडासा लेट इकडेही होणार आहे. म्हणून म्हणलं निवांतपणे ही कामं आवरावी अगोदर, नंतर आपलं देवपूजेचं काम 1-2 तास लागणारच आहे. आणि तुम्ही विचारत होता की ताई तुम्ही भाकरी खूप छान बनवता, पण त्याला तीळ का लावलं नाही त्या दिवशी. म्हणजे जेव्हा मी बाजरीच्या भाकरी बनवल्या कोटंब भरायच्या दिवशी, हो त्याला तीळ लावतात, पण वेळा आमुषाला लावतात इकडं. आणि संक्रांतीला जेव्हा आपण बनवतात त्यावेळेत पण लावतात भाकरीला तीळ, पण या वेळेत म्हणजे कोटंब भरते वेळेस कधी तीळ लावलेले नाहीत आपल्याकडे, मग लक्षातही राहिलं नाही. तीळ लावलं तर छानच लागतात, पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही. आणि घाई गडबड एक असते आपल्याला, कुठली गोष्ट लक्षात करून करायचं म्हटलं की थोडंसं निवांत असलं ना लक्ष देऊन आपण करतो, पण ज्या वेळेत घाई गडबड असते ना त्यावेळेस जसं हातात कामं दिसत गेली तसं मी आवरत जाते. एक विसरते, एक घसरते, एक विसरते, एक घसरते, असा प्रकार माझा आहे. असो,
सगळ्या भाकरी तर मी हवेत टाकलेत, म्हणजे उलटपलट करत आहे, लवकर ते हडकले जातील. आणि भजी बनवली तर खूपच छान होतं, पण दीपक काहीच नको म्हणत होता, कालपासूनच नको म्हणत होता, म्हणून मी कुठली तयारी केली नाही. तरी पण बघा मन मानत नव्हतं. आणि त्याचे पप्पा पण म्हणत होते की तू भाकरी बनवून देतो, नको म्हणत असला तरी पण दे, कारण तिकडे जेवायला वेळेत भेटतं का नाही काय माहिती. कारण कसं असतं ना, तिथं जवळपास काहीच नसतं ना, हॉटेल असतं ना कुठलं काही असतं, त्यामुळे मुलांची उपासमार होते खूप. जेव्हा गेल्या वेळेस दीपक यादगीरला गेलेला होता ना, रनिंग मेडिकल तिथं झालेलं आहे त्याचं, तिथं सुद्धा 2 दिवस दीपकच्या खूप आयुष्य होता, दिवसभर काहीच भेटलेलं नाही, साधं पाणीसुद्धा तिथं नव्हतं असं म्हणत होता, म्हणजे खूप महाग देत होते असं म्हणत होता. कारण कसं असतं ना, मुलं मजबुरीच्या ह्याच्यानं घेतात. म्हणत होता 1 प्लेट भात 50 रुपयाला प्लेट देत होते, फक्त त्याच्यामध्ये 4च घास होते मम्मी असं म्हणत होता. तसाच प्रकार असतो कुठेही, त्यामुळे सोबत आपल्या असलेलं बरं म्हणून मी 5-6 भाकरी करून हव्यात टाकलेत. आता बघूया तितक्या तर नेतो का नाही, म्हणत होता फक्त 2च दे आणि चिवडाही बनवणार आहे. तर असं अगोदर मी देवपूजा करून घेते, म्हणजे दीपकला आता आवरून देणार आहे, सगळं पॅकिंग करायची आहे नंतर, पण अगोदर मी पूजेचं काम करून घेते, कारण आता ह्यापेक्षा लेट झाला तर नंतर पूजा केली तरी छान वाटणार नाही. कारण सकाळच्या वेळेत आंघोळ झाली की अगोदर देवपूजा करणं मला खूप छान वाटतं, पण थोडंसं कामाची घाई गडबड असली ना मागं पुढं होतं. तर सगळे देव उचलून मी किचन काउंटवर ठेवलेले आहेत, बघू शकता पूर्ण किचन काउंट देव मंदिर झालेले, म्हणजे पूर्ण किचनच आज देवलोक दिसत आहे, असं वाटत आहे मंदिर आहे किचन नाही. कारण पूर्ण देव जे आहेत ना देवारातले काढून मी अशा प्रकारे ठेवले. तुम्ही विचारते हो राहता की ताई इतके देव क्लीन करायला तुला किती वेळ लागतो, तर दररोजचं सांगेन तर जास्ती वेळ लागत नाही, दररोज अर्धा तास 1 तास लागतो, कारण दररोज अशा पद्धतीनं मी पूर्ण देव उचलत नाही. म्हणजे उतरणीचे तांबे कळस सगळे कळस काढते, पण उतरणीचे तांबे दररोज काढत नाही, मी 8 दिवसाला 1 वेळाच काढते. म्हणून प्रत्येक गुरुवारीच मला 2 तास 2.5 तास आरामात लागतो. आणि आज तर बघा लक्ष्मी मातेचं पूजन आहे, म्हणून मला आरामात 2-3 तास तर लागणारच आहेत. तर भाकरी 1 वेळा मी पलटलेल्या आहेत, म्हणजे थोडंसं लवकर ते हडकले जातील. तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि मंदिराची देवाऱ्याची पूर्णपणे डीप क्लिनिंग झालेली आहे. म्हणजे जे केमिकलचं पाणी ते अगोदर लावलं मी, थोडा वेळ ठेवलं, नंतर मी कॉटनच्या कपड्याने पूर्ण पुसून घेतलेले, फोटो सगळे पुसून घेतलेले आहेत. आणि जे आसन आहे ते पण चेंज केलेले आहे, वेगळं आसन मी घातलेलं आहे, देवाऱ्यामध्ये अंतरलेलं आहे, त्यावरती मी देवपाटा ठेवलेला आहे. आणि जे गणपतीची फोटो आहे ते पण पुसून ठेवले, जेही फोटो आहेत सगळे स्वच्छ मी पुसलेले आहेत आज. आणि उतरण पण लावलेले आहे, देवांना देवपाटावर विराजमान केलं. फुलं वाहिलेले, थोडीफार फुलं मी गुलाबाची आणि झेंडूची मार्केटून आणायला लावली, कारण लक्ष्मी मातेला ना गुलाबाचं फुल अतिप्रिय आहे, म्हणून थोडीफार कलरफुल फुलं मी आणायला लावली. आणि थोडीफार स्वास्तिकची, आणि थंडीने काय होते फुलं उगवत नाहीत सकाळच्या वेळेत असं होत आहे, तर थोडीफारच मला स्वास्तिकची फुलं भेटलेली आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे, शैवांचा अभिषेक पूजा झालेली आहे, आरती झालेली आहे. आता तुळशीची पूजा आणि उंबरापूजन करून घेणार आहे आणि मग लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडणार आहे. तर दीपक मार्केटला गेलेला होता, थोडंफार फळ वगैरे आणायची होते, कारण आज गुरुवार आहे, तर केळी नंतर फुलं हे ते आणण्यासाठी पाठवलेलं होतं. तर दीपक सगळी पूजेची सामग्री घेऊन आलेला आहे आणि काहीतरी त्याचं पण काम होतं, काहीतरी डॉक्युमेंट्स आणखीन त्याला लागणार होते, ते पण आणायचं होतं, तिकडेही गेलेला होता. तर वातावरण बघू शकता आजचं छान झालेलं, म्हणजे 2-3 दिवस झाले छान ऊन आहे आणि थंडी तितकीच वाजत आहे, खूप थंडी वाजायला लागलेली आहे सकाळच्या वेळेत ना. खरंच बघा थंडीमुळे कामच आवरत नाहीत, आणि एकतर पहाटेच्या वेळेत उठून मला स्वयंपाक करायचं राहतं, खूपच हे होत आहे. असो, तुळशीची पूजा झालेली आहे, म्हणजे पाणी घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. आणि खालच्या साईडला नंदी भगवान आणि महादेवाची पिंडी आहे, तिथं पण पूजन केलेले, फुलं वाहिलेली आहेत. आता उंबरा पूजन करून घेऊ. आणि प्रत्येक गुरुवारी किंवा अमावस्याला पौर्णिमाला हळदीचं लेपन उंबरट्याला करतात, पण मी फक्त पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हळदी कुंकू चंदन वाहिलेले, फुलं वाहिलेले, उंबरा पूजन झालेलं आहे. टायमिंग बघू शकता, सकाळचे 11:15 वाजलेले आहेत. आता पटकन मी लक्ष्मी मातेचं पूजन मांडून घेणार आहे. दीपक म्हणत आहे की मम्मी मी 12 वाजताच घरातून निघणार आहे, तर म्हटलं अगोदर दीपकला आवरून द्यावं, नंतर आपण पूजेची मांडणी करूया, कारण आता पूजा करायला थोडीशी घाईगडबड करायला जमणार नाही, निवांतपणे मी लक्ष्मी मातेचं पूजन करत असते. तर तेच मी पाट वगैरे घातलं, सगळी जागा स्वच्छ सकाळीच पुसलेली आहे, तरी पण पाट वगैरे स्वच्छ पुसून घेतलं. आणि गेलेल्या गुरुवारी जी पूजेची सामग्री आहे आपली, तांदूळ, जी आपलं खारी खोबरं सुपारी हळदीचं खोम सगळं मी तेच घेतलेलं आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हेच घ्यायचं असतं 4 गुरुवार. तर तेच मी म्हणजे तेच नवा कपडा जे आहे ना ते अंतरलेला आहे, तांदूळ वगैरे मी तशाच बांधून ठेवलेल्या होत्या, तेच घेतलेलं आहे सगळी पूजेची सामग्री. आणि गुलाबाची फुलं आत्ता दीपक घेऊन आला, तेही मी काढून ठेवलेले आहे. दासळाचं फूल आहे, कारण लक्ष्मी मातेला ना लाल फूल खूप आवडतं, म्हणून लाल फुलंच मी आणायला लावलेली होती. आणि आता पूजेचं राहून दिला, अगोदर मी आलेले किचनमध्ये, म्हणजे हे करावं का ते करावं, ते करावं का हे करावं, मला आता काहीच हे नाही, नुसता गोंधळ झालेला आहे. कारण आता थोड्या वेळा दीपक जायला निघणार, त्याच्या मित्राचे फोनही येत आहेत, नंतर हे ते खूप सारं झालेलं आहे, त्याला आवरून द्यायचं आहे, बॅग पॅक करून द्यायचं आहे.
कारण स्वेटर न्यायला नगं म्हणतो, टोपी न्यायला नगं म्हणतो, हे नगं ते नगं नगंच असतं ज्या तोंडात सगळं जबरदस्ती मला बॅगमध्ये घालून द्यावं लागतं, कारण एकदम थंड वातावरण आहे. दीपक म्हणतो मला थंडीचं वाजत नाही, पण बघा घरामध्ये तितकं काही जाणवत नाही थंडीचं, पण जसं बाहेर जाईल ना ट्रेनला वगैरे प्रवासामध्ये खूप थंड हवा लागते आणि त्यामुळे तब्येत पण बिघडू शकते. म्हणून सगळं मी पॅक करून दीपकला देणार आहे. तो नगं म्हणू काही म्हणू देणारच आहे मी कारण तब्येत बिघडली तर खूप पंचायत होते नंतर. तर दीपक म्हणत आहे मम्मी मी 1:30 वाजता जाणार आहे, तू निवांतपणे अगोदर पूजा कर. तर ठीक आहे म्हणलं. ते चिवडा करायचं राहिलं, अर्धवट केलेलं आहे, म्हणजे लसूण सोलून ठेवलं, डाळ व शेंगदाणे हे ते मसाले काढून ठेवत होते. तितक्यात म्हणला की मित्राचा फोन आलेला होता, ते थोडंसं लेट निघणार आहेत म्हणून थोडंसं लेटच, म्हणजे त्याचे मित्र कुठले आहेत कमलनगरचे नाहीत, बिदरमधले थोडे आहेत आणि भालकीचे थोडे आहेत. मग ते तिथून भालकीला येणार, मग नंतर तिथून ते सगळ्यांची भेट होणार आहे यांची गुलबर्ग्याला, म्हणजे सगळे मित्र याचे गुलबर्ग्याला येणार आहेत. दीपक पण गुलबर्ग्याला, मग तिथून बेळगावची ट्रेन हे धरणार आहेत. तर असो, आता 1 वाजता 1:30 वाजता जाणार आहे. मग थोडंसं टाईम मला भेटलं. आता पटकन लक्ष्मी मातेचं पूजन मी मांडून घेत आहे. तर हे जे कळशी आहे अगोदर मी छान क्लीन करून घेतले, म्हणजे पितांबर लावून छान घासून घेतलेलं आहे. जी ही पूजेची सामग्री आहे, जी ही भांडे आहेत, पूर्णपणे मी पितांबर लावून घासून घेतलं, व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. कारण जेव्हा पितांबर लावतो त्यावेळी तर सोन्याची चमक येते, देवा असो किंवा काही भांडे असो, नंतर एकदम हिरवा रंग येतो त्याला. म्हणून अगोदर कॉटनच्या कपड्यांनी मी व्यवस्थित पुसून घेतलेले आहे. कळस मांडणी केलेली आहे, तांदळाची रास घातलेली आहे, कळस ठेवलेला आहे, हळदी कुंकू आणि 1 नाणं टाकायचं आहे, सुपारी टाकायची आहे आणि कळस्थापना मी तर केलेली आहे, म्हणजे नारळ वगैरे ठेवून स्वास्तिक काढलेलं आहे. लक्ष्मी मातेची जी मूर्ती आहे, मुकुट आहे, ते मी नारळाला लावलेलं आहे. मोत्याचं मकर लावूया. आणि इकडे जे भांडं आहे माझ्या बहिणीने दिलेलं, गेलेल्या गुरुवारी पण मी ठेवलेलं होतं आणि ह्या गुरुवारी पण मी ठेवलेलं आहे. खूप सुंदर वाटत आहे हे. आणि यामध्ये एक दीपक प्रज्वलित केला तर आणखीनच सुंदर वाटणार आहे, पण ते मला जमतच नव्हतं, तर राहू दिलेलं आहे मी. तर इथं मोत्याचं मकर मी लक्ष्मी मातेच्या मुकुटाला इकडे लावत आहे. लक्ष्मी मातेच्या फोटोला मी हळदी कुंकू चंदन वाहून घेत आहे. आणि जे हंडा आहे ना पूजेसाठीच घेतलेलं आहे मी ते पाणी, आणि जे तांब्याचं हंडा आहे ते मी साईडला ठेवलं, म्हणजे ते पिण्यासाठी घेतलेलं आहे. नंतर हत्ती वगैरे सगळे क्लिअर करून घेतलं, म्हणजे हत्ती म्हणजे गजलक्ष्मीचं रूप असतं, ते पण मी पूजेत घेत असते. तर इकडे ठेवलेत पानं. आज खाती पानं भेटले नाही. दीपकला मी सांगितलेलं होतं पण त्याच्या लक्षात राहिलं नाही, कारण त्याला जायच्याच घाई गडबड आहे, तेच आवरत आहे, हे डॉक्युमेंट्स नाही ते नाही, त्याची धावपळ तिकडं चालू आहे. केळी तर आणला आणि फुलं पण आणला, पण पानं आणायचं लक्षात राहिलं नाही. याच्या म्हणून मी काय केलेलं, इथली झाडाची पानं, म्हणजे आपण फळाची पानं घेऊ शकता, फळाच्या झाडाची पानं घेतलं तरी पण चालतं, म्हणून मी इकडे दासाळीची पानं घेतलेली आहेत. पानाची पूजा करून घेतली, हळदी कुंकाची टिळे लावलेले आहेत. नंतर मी त्यावरती बदाम, खारीक, सुपारी, नंतर हळदीचं कोंब, जी ही पूजेची सामग्री आहे ते ठेवलेली. अशा प्रकारे केळी ठेवलेली आहे आणि जी ही सामग्री समोर ठेवलेली आहे आपल्याला त्याची पूर्णपणे पूजा करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं मी पूजा करून घेतलेली आहे. थोडीशी घाई गडबड होत आहे आणि काय झालेलं ना प्रॉब्लेम, माझ्या जिभेला ना खूप फोडं आलेले आहेत, म्हणून व्यवस्थित बोलताच येत नाही, थोडंसं बोबडं असं बोलणं येत आहे, थोडंसं इग्नोर करा. तर इकडं फुलंही मी वाहत आहे, म्हणजे हळदी कुंकू चंदन वाहून पूजा करून घेतलेली आहे. आणि गुलाबाचे फुलं आणि झेंडूची फुलं आहेत. आता स्वास्तिकची नाही, स्वास्तिकची फुलं खूप छान बसतात, म्हणजे छोटी आणि हलकी असतात, पण नाही आहेत, उगवतच नाही झाडाला, थंडीमुळे, थंडी खूप आहे त्यामुळे मी मार्केटलाच पाठवून देते फुलं आणण्यासाठी, म्हणजे झेंडूची, शेवंतीचे, नंतर गुलाबाची फुलं भेटून जातात. तर फुलं वाहिलेली आहेत. नंतर समयामध्ये वाती वगैरे घालून घेतली, म्हणजे दीपक आहे इथं साईडला, सगळी मदत करत आहे माझी. मी म्हणलं वाती आणि म्हणजे समय आरत्यामध्ये वाती सगळ्या टाकून दे, तर इकडं वातीही घातले, तेलही घालत आहे मी, म्हणजे पूजा मांडणी झालेली आहे. आता पटकन दिवे प्रज्वलित करू. आणि जे पहिल्या गुरुवारी काय झालं ना, तुपाचा निरांजन मी लावलेला नव्हता, कारण का तूपच नव्हतं माझ्याकडे, संपलेलं होतं. तर आता तूप आहे, तर इकडे तुपाचा निरांजन पण मी देवीच्या पुढे लावत आहे. म्हणजे आपल्याला 1 तुपाचा निरांजन लक्ष्मी मातेच्या पुढे ठेवायचं असतं, पण त्यावेळेस ना तूप नव्हतं, म्हणून मी फक्त तेलाचेच दिवे, आरत्या, समया सगळ्या प्रज्वलित केलेल्या होत्या. तर इकडे 1 तुपाचा निरांजन मी ठेवलेला आहे. नंतर आरतीचं ताट पण घेतलेलं आहे, तेल घालून घेऊ सगळ्यामध्ये आणि दीप प्रज्वलित करून घेऊ अगोदर, मग मी कथा वाचवणार आहे. दीपकची इकडे धावपळ चालू आहे, मग मी टाईम होत आहे चालू आहे त्याचं, म्हणून मी अगोदर चिवडा करून दीपकला आवरून देणार होते, तरी पण ते पण नको म्हणत होता तू निवांतपणे पूजा कर, आरती करून मी प्रसाद घेऊन जाणार आहे. तर ठीक आहे म्हणलं, हेही बरोबर आहे. लक्ष्मी मातेचं पूजा आरती झाल्यानंतर गेला तर खूपच छान आहे ना. तर इकडे अशा प्रकारे मी लक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली आहे. आता रांगोळी काढून घेऊ. रांगोळी काढली तरी ते दिसतच नाही, तरी पण बघा रांगोळी बिना काढण्यात ते छानही वाटणार नाही, दिसो किंवा न दिसो मी रांगोळी काढतच असते. तर हलकंसं कलर भरलेला आहे आणि आरतीचं ताट ठेवलेलं आहे समोर, आणि कापूर वगैरे सगळं मी अगोदरच घेत आहे, नंतर काही विसरायला नको. काय होतं ना, पूजा करत असताना कुठली गोष्ट विसरत राहते, म्हणून अगोदरच मी सगळं मांडून जवळ ठेवून घेतलं सामग्री आणि मग पूजा करायला बसलेली आहे.
तर धूप पण मी चोळून घेत आहे. म्हणजे धूप कशी आहे ना, चोळल्याशिवाय चालूच राहत नाही आहे, नाही तर तशीच लावली ना अर्ध्यामधूनच शांत होते ती. म्हणून चोळून लावलेले सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलं. तुपाचा निरांजन पण मी लावून घेतलेला आहे आणि आणखी थोडंसं तूप मी घालत आहे यामध्ये. म्हणजे तूप ना एकदम असं घट्ट झालेलं आहे, तर थोडंसं दीपकला म्हटलं गरम करून देते. तर आता लक्ष्मी मातेचं पुस्तक घेतलेलं आहे आणि पूजा करून घेत आहे, अक्षदा वाहत आहे आणि जय लक्ष्मी मातेचं नाव घेऊन मी आता कहाणी वाचवायला सुरुवात करणार आहे. तर या तर मग सगळेजण लक्ष्मी मातेची कहाणी ऐकायला. तर लक्ष्मी मातेची कहाणी वाचून झालेली आहे. अगोदर मी देवीला दूध ठेवत आहे, म्हणजे दूध ठेवत आहे समोर, नंतर मी प्रसाद करून दाखवणार आहे आणि आता आरती करून घेऊ. तर दीपकला इकडं कापूर दिलेला आहे, मी आरती घेतलेली आहे आणि देवीला आरती आम्ही करून घेतलेली आहे. आता मनोभावे दर्शन करून घेऊ. जेही मनात इच्छा आहे ते देवीला सांगू, आशीर्वाद घेऊ आणि मग मी प्रसाद करणार आहे. आणि चिवडा पण करायचा आहे. थोडीशी धावपळ जास्त आहे आज, खरंच बघा सकाळपासून इतकी पळापळ चालू होती माझी, तरी पण सगळं झालेलं आहे वेळेमध्ये. म्हणजे टायमिंग आता 11:45 वाजलेले आहेत. तर आता दीपक 1:30 वाजता जाणार आहे, तर निवांतपणे चिवडा वगैरे करेल. पण अगोदर मी शिराचा प्रसाद करून देवीला नैवेद्य दाखवणार आहे, नंतर मी चिवडा करणार आहे. तर असो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.